जातीनं सोनम चव्हाण यांना आपण पाहिलं बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडा खाली आणि असं असताना निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पहिलं षटक समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 वरती 1 क्रिस 11 मीरा रोड. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाची समाप्ती झाल्यानंतर नवीन गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. कोणाला इंट्रोड्यूस केलं जाते बघ पाहावं लागणार आहे. आणि निखिल आलाय नवीन गोलंदाजी मार्कवरती. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये एक विकेट जर का बाजूला ठेवली तर त्या व्यतिरिक्त आलेल्या धावा या रिक्वायर रन रेट प्रमाणे आहेत आणि त्यामुळे दोन्ही संघ आता चांगल्या स्थितीमध्ये म्हणजे हा सामना कोणा एका संघाच्या बाजूने झुकलेला नाही आहे. निखिल समोर कबीर चांगलं बॅटल रंगेल या दोन्ही अपकमिंग यंगस्टरमध्ये. अजित यष्ट्यांच्या मागे सर्व सूत्र हलवत असताना मालवण मुकेश रॉयल संघाचं कर्णधारपद भूषवत असताना अजितने अनेक वेळा आपल्या चालाक बुद्धीच्या बळावरती अनेक सामने फिरवलेले आहेत. म्हणजे जसा मगाशी मी शुभम आणि करणचं नाव घेतलं त्याच्यामध्ये अजितचं सुद्धा नाव जोडलं तर वावगं ठरणार नाही आहे. 16 वरती 1 दुसरं षटक निखिल समोर कबीर. हो पहिला चेंडू वेगावरती स्वार होऊन टाकण्याचा प्रयत्न परंतु लेगस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वळत असताना सांगतात वाईड. अतिरिक्त धावा सुद्धा खूप मोठा रोल अदा करतील. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही 5 षटकांच्या सामन्यामध्ये 73 धावांचा पाठलाग करता आणि तिथे जर का षटकाकडे 2 वाईड आले तर तुमची जो आस्किंग रन रेट आहे 15 वरून डायरेक्टली 13 वरती येतो आणि खूप मोठा फासला क्रिएट होतो. 13 वरती येणं म्हणजे तुमच्या 10 धावा ओव्हरऑल इनिंगमध्ये कमी होण्यासारख्यात. म्हणजेच तुम्हाला एक्स्ट्रा बारचा कंट्रोल सुद्धा राखणं गरजेचं आहे. फक्त षटकारापासून वाचून चालणार नाही तर तुम्हाला धावांना रोखण्यासाठी एक्स्ट्रा चेंडूवरती कसा कंट्रोल ठेवता येईल त्याच्यावरती सुद्धा भर देणं गरजेचं आहे. निखिलच्या सुरुवातीचे दोन्ही चेंडू वाईड. कबीर समोर निखिल पुन्हा एकदा. डावखऱ्या फलंदाजासमोर उजव्या हाताचा गोलंदाज आहे. ओ यावेळेला चेंडू बाजूने निघून गेला कुणाल वाडणारेच्या जवळून. पहिल्या धावेनंतर दुसरी धाव सुद्धा सहजरीतीनं कंप्लीट. आणि जसं मी मगाशी म्हटलं होतं की एकदा का बॅटला चेंडू लागला तो गोलंदाजीतून ट्रॅव्हल झाला तर सिंपल म्हणजे सहज पद्धतीने 2 धावा कंप्लीट होतात. हे आतापर्यंत आपण पाहिलं आणि त्याच पद्धतीच्या 2 धावा येताना दिसत आहेत. अंडरआर्म क्रिकेटच्या परिभाषेत किंवा त्या अंडरआर्म क्रिकेटच्या लॉजिकच्या भाषेने जर बोलायचं झालं तर एका बॉलमध्ये 4 धावा आल्यात. 20 धावा धावफलकावरती 1 विकेट. पहिल्या इनिंगचा जर का विचार करेल तर त्याच्यामध्ये मला वाटतं फक्त 3 षटकार आलेत 1 चौकार आलाय. म्हटल्यानंतर मोठ्या फटक्यांची काही बरसात झाली नव्हती किंवा तिथे मोठ्या प्रमाणात धावा मोठ्या फटक्याने आल्या नव्हत्या. पण त्या व्यतिरिक्त धावून ज्या काही धावा बनवल्या गेल्या एक्स्ट्राचा त्यामध्ये काय वाटा आहे त्याला बघता हे 73चं धावफलक जे काही सेट केलंय त्याला लढण्यासाठी खूप काही बळ हे मालवण मुकेश रॉयल या संघाला मिळालेलं आहे. पण क्रिस 11 मिरारोडने सांगितलं जरी त्या धावा बनल्या असल्या तरी त्याचा पाठलाग करण्याची कुवत आमच्यामध्ये आहे. त्या धावा बनवण्याची ताकद आमच्यात आहे शक्ती आमच्यात आहे. हो क्या बात आहे क्या बात आहे. खूप चांगली फिल्डिंग. बहुतांश वेळेला ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये अशा प्रकारचं चित्र बघायला मिळतं की चेंडू हातामध्ये घेऊन जायचं जेणेकरून दुसरी धाव घेणार नाही. पण अंडरआर्ममध्ये खेळपट्टी छोटी असल्या कारणानं तिथे तुम्हाला जर हातात घेऊन येत आहे तरी सुद्धा एकाच धाव कंप्लीट होऊ शकते. पण पूर्णपणे काळजी घेत असताना जवळ येऊन फेकी केली. 22 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 16.50 ची सरासरी कायम येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत. कबीर आणि सुनील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. मीरा भाईंदरच्या क्रिकेटला या सर्व खेळाडूंनी आपल्या कौशल्याच्या बळावरती वेगळ्या प्रसिद्धीत आणलंय आणि आज या श्री साई चॅम्पियनशिपच्या माध्यमातून क्रिस 11 मिरारोडचं प्रतिनिधित्व करत असताना आपली दहशत दाखवण्याचा ते सुद्धा प्रयत्न करतील.
सोपं नाहीये. दोन्ही संघाच्या दृष्टीने जर बघायचं झालं तर मालवण मुकेश रॉयल चांगला अनुभव आहे, दांडगा अनुभव या मैदानावरती खेळण्याचा. जरी बहुतांश यंगस्टर्स असले तरी सुद्धा, आणि क्रिसलन मिरावड सुद्धा या मैदानावरती मागील वर्षी खेळली आहे. यावर्षी ते पूर्ण तयारीनिशी आले आहेत. काही असे बदल जे अपेक्षित होते ते केलेत, बॉलिंग ऑर्डरमध्ये म्हणा किंवा बॅटिंग ऑर्डरमध्ये. हो, समोर यावेळेला कबीरने लांबून हेलिकॉप्टर फिरवलाय. फिरवत असताना लॉंग ऑन क्लिअर करत असताना चेंडू सरळ निघून गेलाय, आउट ऑफ द पार्क. षटकार, 6 धावा. शानदार स्ट्रोक. साइड आर्म ऍक्शनने गोलंदाजी केली. आतमध्ये येणारा चेंडू आणि त्या चेंडूला दुरून खेळत असताना चेंडूला पाठवून दिलं लॉंगाच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. एका षटकामध्ये जर का एक षटकार आला तरी सुद्धा या धावफलकाला बीट करण्यासाठी, चेस करण्यासाठी पुरेसं बळ मिळेल. पण मालवण मुकेश रॉयल असा संघ आहे, कोणत्याही क्षणाला कधीही सामना आपल्या बाजूने झुकवण्याचं सामर्थ्य हा संघ ठेवतो. मला अजूनही मॅच आठवते, 2 वर्ष अगोदर ज्या वेळेला 6 चेंडूने 8 ते 9 धावांची गरज होती, विराज लोखंडे सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो, त्याने केली ती गोलंदाजी सर्वांना आठवते. शुभम लोखंडे यांचे ते बंधू, आणि मागील 3 वर्षाचा त्यांचा असलेला जो तजुर्बा किंवा त्यांचा तो अनुभव, त्यांचा जो काही मोमेंटम आहे, त्याला बघता इतकं सोपं नाही राहणार. पण कबीरनी चॅलेंज ॲक्सेप्ट केलंय. 5 चेंडू 11 धावा वैयक्तिक, आणि त्याच्यामध्ये एका षटकाराचा समावेश. जयेश सजवालने आपलं कार्य पूर्ण करत असताना चांगली बॅटिंग केली. 2 षटकार त्याने लगावले करंजच्या अगेन्स्ट, आणि आता 28-1 अशी सद्यस्थिती आहे दुसऱ्या षटकापर्यंत क्रिसलन मिरारोड या संघाची. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगती आहे, आणि ही मॅच रंगत असताना कोणाच्या बाजूने जाईल, कोणाच्या बाजूने. शरीराच्या पासून दूर ठेवला चेंडूला. पुन्हा एकदा कबीर त्याच पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते, पण हे मुंबई क्रिकेट आहे. तुम्ही एक युक्ती वापराल, समोरचा त्याच्यावरती 4 सोल्युशन काढेल. हे मुंबईचं क्रिकेट सांगतं. मुंबईचं क्रिकेट खेळत असताना तुमच्याकडे लॉट ऑफ कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. पूर्ण आत्मविश्वास निशी तुम्ही हे क्रिकेट खेळू शकतात. तुमच्याकडे जर का तुमचं मनोबल ढासळलेलं असेल, आत्मविश्वास तुमच्याकडे नसेल, तर मुंबईच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला खेळणं तरी डिफिकल्ट बनून बसेल. आणि अशीच काहीशी एक युक्ती मैदानाच्या आतमध्ये आपण बघितली, पण त्यानंतर निखिलने पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू हातात असताना वाईट हाताळलाय. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. 29 1, 29. चा पाठलाग होतोय, आणि एक हात मदतीचा जे टॅगलाईन आहे, त्या पद्धतीनं हा सामना जिंकण्यासाठी आता एकमेकाला हात देऊन 2-2 हात मदतीचं म्हणावं लागणार आहे दोन्ही संघांना, तर हा सामना जिंकता येऊ शकतो. कारण ही मॅच खूप महत्वाची. यावेळेला पुन्हा एकदा पिक केलं चेंडूला आणि पाठवून दिलं सरळ वाईड इश लॉंगर सीमारेखा पार. षटकार, 6 धावा. रबरचा बॉल आहे म्हटल्यानंतर तो जर का एकदा का बॅटला कनेक्ट झाला तर तो सीमारेखा पार जाण्यासाठी जास्त ताकद लागत नाही. तुमच्याकडे टेक्निक चांगली असेल तर धावा खोऱ्यानं येतात, हे रबरचं बॉल सांगतो. आणि तेच सांगत असताना अजून एक षटकार या षटकामध्ये आलाय. 35 1. अजूनही एका चेंडूचा खेळणे शिल्लक आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे, आणि क्रिसलन मिरारोड चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळते. निखिल 19 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. शुभमला काहीचा वेगळा विचार करावा लागणार आहे, अजितला काहीचा वेगळा दिमाग लावावा लागणार आहे. कारण इथून जर का विकेट नाही मिळवली तर अडचणी वाढत जातील, आणि वाढणाऱ्या अडचणी मॅचला सुद्धा लांब करतील. श्रीसाई स्पोर्टची संपूर्ण टीम या भव्य दिव्य इव्हेंटला, या कार्यक्रमाला किंवा या स्पर्धेला अंजाम देण्यासाठी किंवा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आपले सर्वतोपरी प्रयत्न करतायत. आमची संपूर्ण SSS लाईव्हची टीम म्हणा किंवा आमची श्रीसाई स्पोर्टचे सर्व मेंबर्स. पुन्हा एकदा यावेळेला अजितच्या हातून चेंडू निसटलाय. कदाचित चेंडू बॅटच्या जवळून गेला, बॅटला ब्रश केला, नक्की काय घडलं होतं माहित नाही. पण 2 षटकं इथं संपतायत. 2 षटकं संपत असताना 35 1. येस, रिव्ह्यू आहे. 35. ओव्हर झाले, 2 ओव्हर झाले.
35 धावा धावपल करते. 2 षटकांचा खेळ झालाय. अजूनही 18 चेंडूचा खेळाने शिल्लक आणि 18 चेंडूंमध्ये 38 धावांची गरज आहे. 38 रन्स रिक्वायर्ड टू विन विदिन 18 डिलिव्हरीज. आता इक्वेशन उलट्या दिशेने मोजण्याची वेळ आली असं म्हणावं लागेल. पहिलं षटक करण सोडाने हाताळलं, त्याच्यामध्ये त्याने 16 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये निखिलने 19 धावा खर्च केल्या आणि आता येणारे 18 चेंडू खूप निर्णायक आणि महत्वाचे असणार आहेत. आता ते 18 किती महत्वाचे की त्या अगोदर येणारं हे तिसरं षटक किती महत्वाचं यावरती नजर टाकावी लागणार आहे. करण सोडा या सामन्याला जिंकण्यासाठी करण सोडाला ब्रेक थ्रू मिळवून देणं खूप गरजेचं असणार आहे. मालन मुकेश रॉयल या संघाला या षटकामध्ये धाबांना रोखणं, या षटकामध्ये विकेट घेणं ही गरज आहे मालन मुकेश रॉयलची. तर दुसऱ्या बाजूला क्रिस इलन मिरारोड त्यांच्या बाजूने असलेला मोमेंटम त्याला कायम ठेवण्याची गरज आहे. खास करून सुनील आतापर्यंत त्याने 1 चेंडू खेळला आहे पण धाव निघालेली नाही आहे त्याच्या बॅटमधून. कबीरने 17 धावा बनवल्या 8 चेंडूंमध्ये. ही पार्टनरशिप अजून किती मोठी होईल आणि मॅचला आपल्या बाजूने कसं झुकता करता येईल यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. बघूयात काय करते. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक करण ठाकूर बघतच राहिलाय कारण चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेखा पार. षटकार. करण सोडाच्या अगेन्स्ट हल्ला होणं म्हणजे चिंता बांधण्यासारखं. सुनीलने समोरच्या दिशेने बॅकलिपचा चांगला वापर केला. शेवटच्या क्षणापर्यंत नजर चेंडूवरती बनवून ठेवली आणि त्यानंतर मात्र स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड चेंडूला 6 धावांसाठी पाठवलंय. षटकार. दुसऱ्या षटकामध्ये करणचं स्वागत षटकाराने झालं. सुनीलने ॲज अ कॅप्टन म्हणून आपली जबाबदारी ओळखत असताना 6 धावा. हो यावेळेला लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि त्याला स्क्वेअर लेग बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न. 2 धावा मिळतील. डिक्लिअर झोन आहे आणि तिकडे चेंडू जातोय. मोमेंटमला कोणत्याही प्रकारे जाऊ द्यायचा नाही असा काहीसा इरादा आहे सुनीलचा. परंतु करण केव्हाही मॅच मध्ये परत आणू शकतो मालवण मुकेश रॉयल संघाला. प्रतिभावान गोलंदाज आहे. याच स्पर्धेमध्ये त्यानं अनेक वेळा चांगली गोलंदाजी केली आहे आणि ती गोलंदाजी करत असताना ज्या संघामध्ये खेळलाय त्या संघाला सामना आपल्या बाजूने चुकता करून देण्यासाठी मोलाचं योगदान दिलंय असा करण काय मालवण मुकेश रॉयल या संघाला या मॅच मध्ये परिणाम देईल का? गरज तर आहे, विकेटची गरज आहे धावांना रोखण्याची. इथून जर का येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 1 ते 2 धावा फक्त खर्च केल्या तरी सुद्धा मालवण मुकेश रॉयल संघ या मॅच मध्ये परत येऊ शकतो. 43 वरती 1 क्रिस इलन मिरारोडचा संघ खेळतोय. अजूनही इथून चेंडूचा जर खेळ बघायचा झाला तर 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 16 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी मला वाटते 30 धावांची गरज आहे. 16 मध्ये 30 ही इक्वेशन आहे या मॅचची. आता शाळेमध्ये कमी केलेला गणिताचा अभ्यास आता थोडा जास्त करावा लागणार आहे. आकडेमोड करावी लागणार आहे. कोणत्या षटकामध्ये किती धावा ठेवू शकतो, कोणावरती जास्त विश्वास टाकून गोलंदाजीला आणल्यानंतर त्याच्याकडून तेवढ्या धावांचा बचाव आपण अपेक्षित करू याचा विचार करावा लागणार आहे. परंतु सुरुवातीच्या 2 गोलंदाजांवरती केलेला हल्ला हे क्रिस इलन मिरारोडचे खांदे उंच करतोय. करण सोडा काय इथे ब्रेक थ्रू मिळून देईल का? बनत चाललेली पार्टनरशिप ही भागीदारी काय त्याला ब्रेक लागावेल का? की सुनील कर्णधार पद भूषवत असताना आपल्या संघाला या सामन्यामध्ये हा मॅच जिंकून देण्यासाठी शेवटपर्यंत तक धरेल. पाहूयात काय घडतंय. नेक्स्ट बॉल करण सोडा त्याच्या समोर सुनील. काय घडतंय या मॅच मध्ये, काय घडतंय या षटकामध्ये? ओ यावेळेला अपील केली आहे. पंचांवरती कोणताही प्रभाव नाही आणि पंचाने मात्र रेफर केलंय 3ऱ्या पंचांना. तिसऱ्या पंचांना रेफर केलंय, चॅलेंज केलंय पंचाने दिलेल्या निर्णयाला शुभमने. नक्की काय घडलं होतं त्या चेंडूवरती निर्णयानंतर रिप्ले सुद्धा आपण बघणार आहोत. तुर्तास सद्यस्थिती 16-30 ची आहे.
हा चेंडू डॉट आला तर 15-30ची म्हणजे प्रत्येक चेंडू गणिक 2 धावा, षटका गणिक 12 धावा. आणि ही इक्वेशन या अगोदर सुद्धा आपण येताना बघितली होती. ज्यावेळेला पहिली मॅच झाली ज्युपिटर अंधेरी वर्सेस भाईजान वॉरियर्स या दोन संघादरम्यान, त्यावेळेला 12 चेंडू 24 धावांची गरज असताना ज्युपिटरचं अंधेरी संघाने बाजी मारली होती. धावांचा पाठलाग झाला होता. आत्ता जर का या इक्वेशन मधून मॅच पुढे जात असताना इथून एखादी विकेट, 1-2 विकेट लगातार येत राहिल्या तर मालवण मुकेश रॉयल हा संघ या मॅचमध्ये परत येईल. परंतु मीरा रोड क्रिस्टियन मीरा रोड या संघाने आतापर्यंत केलेली बॅटिंग खरोखरच आउटस्टँडिंग आहे. म्हणजे स्टॅट्स बघता तुम्ही धावा जर बघाल किंवा करंट रन रेट बघाल, त्यानंतर विकेटचं जर का त्याच्या जोडीला प्रमाण जोडाल तर मात्र क्रिस्टियन मीरा रोड थोडीशी वरचढ वाटायला लागली आहे. आता ही वरचढ वाटत असताना ही आकडेमोड वगळता तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करावा लागणार आहे की कशा पद्धतीने या बॅटर्सना थांबवायचं आहे, कशा पद्धतीने या मॅचला जिंकायची आहे. आणि मला वाटतंय हा जो रेफर केलेला, चॅलेंज केलेला जो काही निर्णय आहे त्याच्यामध्ये खूप सारा वेळ मिळाला आहे. आणि याच्यामध्ये दोन्ही टीम तीच चर्चा करत असणार की कशा पद्धतीने या मॅचला अंजाम द्यायचा आहे, कशा पद्धतीने या मॅचला फिनिश करायचं आहे. निर्णय आपल्यापर्यंत येईल त्या अगोदर श्री साई चॅम्पियनशिप 2025 सीझन 7 एक हात मदतीचा माणसातील माणुसकी जपण्याचा. खरोखरच श्री साई स्पोर्ट्सचं कौतुक करावं तितकं कमी आहे. ज्या पद्धतीनं मागील 7 वर्ष ही सेवा मनोभावे ते करत आहेत, गरजूंना मदत करत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून मिळणारा निधी, या स्पर्धेच्या माध्यमातून मिळणारा नफा तो अशा काही व्यक्तींना दान केला जातो, अशा काही मुलांना किंवा अशा काही ट्रस्टना, अशा काही संस्थांना दिला जातोय की त्याचा फायदा गोरगरीब आणि गरजूंना व्हावा. आणि अशा प्रकारचं उदार मन किंवा अशा प्रकारची उदार वृत्ती ही श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून दरवर्षी राबविली जाते. खरोखर हॅट्स ऑफ आहे त्या संपूर्ण श्री साई स्पोर्ट्सच्या टीमला, परागजी पाटील आणि शैलेशजी पाटील या दोन्ही बंधूंना की ते हा उपक्रम राबवत आहेत. आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून सढळ हस्ते, सढळ हाताने देणगी देणारे म्हणा किंवा सहकार्य करणारे आमचे सर्व स्पॉन्सर्स, खेळाडू, काही समाजसेवक, काही पॉलिटिशियन, ज्यांनी कोणी मदत केली आहे, काही स्पोर्ट्स शॉप्स असतील, काही आयोजक असतील, ज्यांनी वैयक्तिकरित्या या स्पर्धेला मदत केली आहे, स्पॉन्सर्ड केलं आहे, त्या सर्वांचं खरोखरच मनापासून आभार. आपण या माणसातील माणुसकी जपण्याच्या उपक्रमाला बढावा देतात त्याबद्दल. निर्णयाची प्रतीक्षा सर्वांना आहे. 16 चेंडू 30 धावांचं इक्वेशन. हा चेंडू निर्णायक आहे कारण या चेंडूवरती जर का इथून डॉट आला किंवा विकेट आली तर मालवण मुकेश रॉयल या संघाचा कॉन्फिडन्स वाढेल. पण जी पार्टनरशिप बनत चालली आहे कबीर आणि सुनीलमध्ये, तिला एक मोठा सुरुंग किंवा तिथे एक मोठा गतिरोधक आल्यासारखं चित्र जरूर असेल. मिलिंद पाचारणे सरांनी निर्णय दिला होता, ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन आला होता की नॉट आउट, परंतु शुभम आणि करण पूर्णपणे कॉन्फिडंट होते. त्या निर्णयाला चॅलेंज करण्यासाठी मुंबईचं क्रिकेट, मुंबईचं रबर बॉल क्रिकेट, मुंबईचं पावसाळी क्रिकेट, कधीही न थांबणारं क्रिकेट जे आपण आतापर्यंत बघत आहोत. मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक ग्रामीण भागात आता फक्त प्रॅक्टिस राहिली, परंतु स्पर्धा होत नाहीत पावसाळ्यामध्ये. पण मुंबई असं ठिकाण आहे जिथे तुम्हाला प्रत्येक रविवारी अंडरआर्म असो, ओव्हरआर्म असो, टर्फ असो, कोणत्या ना कोणत्या प्रकारची स्पर्धा तुम्हाला बघायला मिळणारच. आणि त्यापैकी अंडरआर्म क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी मानाची पावसाळी हंगामातील स्पर्धा, जसं ओंकार देसाई यानं सांगितलं होतं पहिल्या मॅच संपल्यानंतर ज्यावेळेला त्यांच्याशी चर्चा केली होती त्यावेळेला, की ही अंडरआर्म क्रिकेटची पावसाळ्यातील सुप्रीमो आहे. आणि त्याच्यामध्ये कोणतीही शंका नाही आहे की सुप्रीमो नाही आहे, कारण प्रत्येक गोष्ट 6 कॅमेऱ्यांशी अंडरआर्म क्रिकेटची स्पर्धा कव्हर होणं खूप मोठं ग्लॅमर या अंडरआर्म क्रिकेटला येत असताना आपण पाहतोय.
येस, कन्क्लुझिव्ह एव्हिडंट नाहीये, सो अंपायर डिसिजन हा फायनल डिसिजन असेल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. विकेट नाही पण डॉट आहे. बघा अनेक अडचणी असतील, जरी 6 कॅमेऱ्यानेशी ही स्पर्धा कव्हर होत असली तरी सुद्धा प्रत्येक अँगलला असताना त्याच्यामध्ये काही गोलंदाज तर आडवा नाही ना आला, अंपायर तर आडवा नाही ना आला, किंवा विकेट किपर तर आडवा नाही ना आला, फलंदाज आडवा तर नाही ना आला. अनेक गोष्टी आहेत आणि या गोष्टींना सुद्धा आपण सर्वांनी ध्यानात ठेवावं. कन्फ्युजन एव्हिडंट नाहीये, ऑनफिल्ड अंपायरच्या बरोबरीनं हा निर्णय जातोय, त्यामुळे विकेट नाहीये. शुभम थोडेसे नाराज आहेत आणि स्वाभाविक आहे, मॅच क्रुशल मोमेंटला येऊन थांबली आहे. 15 चेंडू आणि 30 धावांची गरज. चला मॅच चालू करायची आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 43 धावा धावफलकावरती आहेत. मॅच ऑन है, गेम ऑन है. अभी आपको गेम दिखाना है. करण दाखवेल की सुनील, बेस्ट वर्सेस बेस्ट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या टप्प्याची वाट बघत असताना बॅट थोडीशी उशिराने आली आहे. ऑन साइडला चेंडू मिड विकेट मध्ये जोपर्यंत फील्ड केला जातोय, 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का? नाही, नाही, थांबवलंय. आणि थांबवत असताना चांगली युक्ती, चेंडूला हातामध्ये घेऊन राहिले होते. आणि ज्या रेशोची आपण चर्चा करत होतो, आस्किंग रन रेट, किती धावा चेंडू गणिक, किती धावा षटका गणिक, आता 2ची सरासरी प्रत्येक चेंडू गणिक अपेक्षित आहे. आणि असं असताना मागील चेंडूवरती 2 धावा येताना दिसल्यात. अजित, शुभम आता जवळून या मॅचला पाहतायत आणि आपली रणनीती आखतायत. गरजेचं आहे. करण सोडाचं हे षटक खूप निर्णायक आहे, महत्वाचं आहे. येणारे 2 चेंडू इथून क्रिस इलेव्हन मिरारोड काय विचार करतेय, काय मनात आहे सुनीलच्या, काय मनामध्ये आहे कबीरच्या, आणि दुसऱ्या बाजूला करण काय विचार करतोय. इंटरेस्टिंग मॅच. या मॅचला रंगवणं गरजेचं आहे दोन्ही एंड कडून. 14-28, 28-14, 28-14. पुन्हा एकदा दुरून घेण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. एका धावेतर पद्धत 2 धावामध्ये करण्याचा प्रयत्न, काय तिसरी नाही. चांगलं बॅक केलं. करण स्वतः गेले आणि चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा येत आहेत. मागील 2 ते 3 चेंडूचा संघर्ष जर बघितला तर असं वाटत नाहीये की हे मॅच अजूनही संपली आहे. दोन्ही एंडला, दोन्ही बाजूने जर का चेक कराल तर हा बिलकुल 50-50 वाला मामला आहे. आता या 50-50ला क्रॅकजॅक मध्ये कोण कन्वर्ट करणार हे बघावं लागणार आहे. सुनील आणि कबीर. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील. 47 वरती 1. पहिल्या इनिंगची ज्या वेळेला 3 षटकं बघितली त्यावेळेला वाटलं नव्हतं की इतका मोठा धावफलक उभं राहील म्हणून, परंतु तितकं मोठं धावफलक उभं राहिलंय. स्क्रीनवरती आपण बघू शकता सुनील कर्णधार आणि त्याच्या सिली पोझिशन मध्ये त्याच्या समोर अजित आहे. बॉलिंग मार्फत करण. पुन्हा एकदा लास्ट बॉल. हो, यावेळेला बॅटची कडा, चेंडू बॅकडॉग स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलाय. क्षेत्ररक्षक स्वतः विकेट किपर शुभम चेंडूच्या मागे गेल्याने फक्त एकच धाव आली आहे. एका धाव्याने षटक संपलंय. तिसरं. करणची 2 षटकं या ठिकाणी झाले समाप्त. 48 वरती धावफलक, मात्र एकच विकेट. 1 विकेट फक्त. 16चा करंट रन रेट आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 12.50च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. कॅल्क्युलेटरली जर का बघायचं झालं तर क्रिस इलेव्हन मिरारोड संघ चांगल्या स्थितीमध्ये दिसतोय आणि दुसऱ्या बाजूला जो 12.5चा आस्किंग रन रेट आहे, त्या आस्किंग रन रेटला रोखण्याचं सामर्थ्य ठेवणारी टीम किंवा तसे बॉलर हे मालवण मुकेश रॉयल मध्ये सुद्धा आहेत. त्यामुळे मॅच मध्ये मजा येणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा श्री साई चॅम्पियनशिप सीझन 7.
मोहीन आलाय नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवरती. पावसाळी रबर बॉलचं क्रिकेट आणि या रबर बॉल क्रिकेटमध्ये आज दिवसभरामध्ये पावसाने हजेरी लावलेली नाही आहे, त्यामुळे फलंदाजांची हवी तशी मजा झाली आहे. गोलंदाजांना थोडंसं बळ मिळत नाही आहे. पण आत्ताची स्थिती बघता या मॅचमध्ये कलाडणी देण्यासाठी मालवण मुकेश रॉयल संघ थोडंपडे तयार आहे. मोहीनच्या हातामध्ये चेंडू आहे आणि त्याच्यासमोर सुनील आहे. पाहूयात कशा पद्धतीनं रिॲक्ट होत आहेत बॉलर बॅटर एकमेकांसमोर. ओव्हर नंबर 4, 12-25. पहिला चेंडू फुलटॉस, चेंडू चाळ्यामध्ये क्षेत्ररक्षक, चेंडू खाली. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलंय आणि अडवत असताना इथे 2 धावा पूर्ण. येस, नो +2. पहिल्याच चेंडूवरती खराब डिलिव्हरी. भीमर स्वरूपाने हा चेंडू हाताळला गेला आणि त्यामुळे हा नो बॉल. नो बॉल आणि त्याच्यावरती 2 धावा म्हणजे 3 धावा बक्षीस स्वरूपाने आल्यात. इक्वेशनला डायरेक्टली कमी करत असताना मोहीन पुन्हा एकदा शुभम चर्चा करण्यासाठी आल्यात. खास रत्नागिरीवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी या ठिकाणी मोहीन दाखल झाल्यात. रत्नागिरीच्या गोलंदाजीची चर्चा या हंगामामध्ये अंडरआर्म क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसतीये. मागील वर्षी मला वाटते ते सिनन आला होता आणि यावर्षी अनेक असे गोलंदाज रत्नागिरीवरून कोकणातून मोठ्या प्रमाणात मोठमोठ्या स्पर्धांना येताना दिसतात आणि येणाऱ्या 2 दिवसामध्ये सुद्धा आपल्याला मोठमोठे गोलंदाज दिसतील. आज मोहीनला आपण बघतोय आणि मोहीनकडून त्या खेळाची अपेक्षा असणार आहे ती मालवण मुकेश रॉयल या संघाला. परंतु सुनील सध्याच्या घडीला कॅप्टन कोल ची भूमिका साकारतोय आणि या सामन्याला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, शुभमच्या हातातून चेंडू निसटलाय. त्याला जोपर्यंत मागे जाऊन फील्ड करून फेकी करतील तोपर्यंत पुन्हा एकदा सुनीलनं 2 धावा अर्जित केल्यात, बनवल्यात आणि वाईड बॉल आहे. नो वरती 2, त्यानंतर वाईड वरती 2, 6 धावा बक्षीस रूपाने आल्यात. आणि ज्या वेळेला तुमच्याकडे 12-25 ची इक्वेशन आणि त्यावेळेला 6 धावा बक्षीस स्वरूपाने येणं म्हणजे हा खूप मोठा आधार मिळण्यासारखा आहे. ती एक म्हण होती ना, दुपत्याला काठीचा आधार, त्यातली कहाणी. ही मॅच क्रिस इलन मीरा रोड साठी पूर्णपणे ओपन नव्हती, कारण 12-25 ही थोडीशी अवघड इक्वेशन सुद्धा मानली जाऊ शकते, कारण याच संघाने याच मैदानावरती 6 बॉल न होऊ दिल्या नव्हत्या. 2 वर्ष जर मागे जाल तुम्हाला तो इतिहास आठवेल. आणि त्या संघासमोर 12-25 ची इक्वेशन क्लिअर करणं ही थोडीशी डिफिकल्ट टास्क होती. त्या टास्कला भेटत असताना मोईन जो खास रत्नागिरीहून गोलंदाज आलाय त्याने मात्र इथं 6 धावा बक्षीस स्वरूपाने आणि मागील वर्षी फायनल सुद्धा त्याने खेळले होते. बघा अजून एक बातमी आमच्यापर्यंत पोहोचतीये, कदाचित माझ्याकडून स्किप झालं होतं पण लास्ट इयर मला वाटते मोईनने फायनल सुद्धा खेळली होती. 12-19 इक्वेशन आहे. टीम हडल, टीम मीटिंग, चर्चा बोलवली गेली आहे. काय चर्चेमधून साध्य होणार, कोणाच्या हातामध्ये चेंडू. बघा एक आता जी गोलंदाजी केली होती तो शेवटची बॉलिंग हाताळू शकत नाहीये याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. कोणत्याही प्रकारची आर्ग्युमेंट नंतर चालणार नाहीये, अगोदरच अनाऊन्स केलं जातं आमच्या टेक्निकल टीम कडून. 12 चेंडू 19 धावांची गरज आणि ज्याची मी चर्चा करत होतो तोच गोलंदाज विराज लोखंडे गोलंदाजी मार्क वरती येतोय, ज्यानं 6 चेंडू 9 धावांचा बचाव केला होता. त्याला आता तेच दिवस आठवावे लागणार आहे, ती स्पर्धा आठवावी लागणार आहे आणि तो पराक्रम सुद्धा आठवावा लागणार आहे, त्याची गरज आहे मालवण मुकेश रॉयल या संघाला. 12-19 सुनील समोर. विराज, काय विराज राज करेल या षटकावरती की सुनील या मोमेंटमला कायम ठेवेल. ओ शानदार डिलिव्हरी, शानदार डिलिव्हरी. कोणत्या प्रकारचा बॅट आणि बॉल, मला वाटतं बॅटला ब्रश होऊन चेंडू मागे गेला, जिथे पाणी तिथे बॉल जातोय, निर्धाव चेंडू सांगता होतीये आणि पहिल्या चेंडूवरती विराजने आपलं प्रभुत्व दाखवलंय. शानदार बॉलिंग. बिलकुल मागे जाल तर कॅमेरामॅनच्या डाव्या बाजूला संपूर्ण क्रिस इलन मिरावटची टीम आहे. कोणत्या प्रकारचे हावभाव चेहऱ्यावरती नाही आहेत. हा सामना जिंकणं, या सामन्यावरती विजय मिळवणं किती मोठी अचिव्हमेंट आहे
किंवा किती गरजेचं आहे हे त्यांना माहीत आहे आणि त्यामुळे खूप बारकाईने या सामन्याकडे ते बघतात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न दोघांमध्ये, तू घेऊ की मी घेऊ अशी काही स्थिती. हातामधून चेंडू निसटला, विराजने फेकी केली जरूर, परंतु 3 धाबा सुनीलने सहजरीतीने कंप्लीट केल्यात. 3 धाबा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बघा या सामन्याने आपल्याला दाखवलं क्रिकेटमध्ये बेसिक किती गरजेचं आहे. सिंगलला किती महत्व आहे, डबलला किती महत्व आहे, ट्रिपलला किती महत्व आहे. षटकार चौकारानेच फक्त रबर बॉल क्रिकेटचा खेळ जिंकला जात नाही हे या सामन्याने आपल्याला दाखवलं. 10 चेंडू आणि 16 धावांची गरज. मॅच अभी ऑन आहे, मॅच अजून ऑन आहे. इथून जर का 1-2 डॉट 1-2 विकेट जर आल्या तर ही मॅच पुन्हा एकदा बनू शकते. मग त्यावेळेला तुम्हाला षटकाराची गरज लागणारच आहे. पण आता सद्यस्थिती काय, क्रिस इलन मीरा रोड या स्थितीला कायम ठेवत असताना सामना आपल्या बाजूने झुकवेल की मालवण मुकेश रॉयल इथून खूप मोठा उलटफेर करत असताना या मॅचला आपल्या बाजूने झुकवेल. विराज लोखंडे, मूर्ती लहान कीर्ती महान, ती करून दाखवावी लागणार आहे. हो यावेळेला चेंडू फुलटॉस होता पण समजू शकलेला नाहीये. पंच वळतायत आणि हा चेंडू वाईट चरपाणी येत असताना अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होतीये. खूप चांगली प्रगती शुभम लोखंडेने वैयक्तिक आपल्या या अंडरआर्म क्रिकेटमध्ये केली आहे. विराज त्याच्यात पावलावरती पाऊल ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत पण सध्या स्थितीमध्ये मालवण मुकेश रॉयल या संघाला हा सामना जिंकण्यासाठी विकेट खूप महत्वाची आहे. कबीर स्ट्राईक एंडवरती आहे, त्याच्या समोर मागील चेंडू वाईट हाताळताना आपण पाहिलं तर विराजला अजूनही 4 चेंडू या षटकामध्ये शिल्लक. हेलिकॉप्टर जाणे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाव्यामध्ये, करण सोडा चेंडू खाली आणि चेंडू खाली येत असताना त्यानं टिपलाय झेल, संपलाय कबीरचा खेळ, फलंदाज बाद. शानदार कॅच, खूप गरजेची होती विकेट कारण ही पार्टनरशिप खूप वेळेपासून बनत चालली होती आणि ही पार्टनरशिप बनत असताना 9-15 ही पार्टनरशिप बनत असताना मालवण मुकेश रॉयल या संघाच्या अडचणी वाढल्या होत्या. आता या वाढलेल्या अडचणींना कमी करण्यासाठी एक रिलीफ पॉइंट म्हणून विराज लोखंडेने एक ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आणि तो ब्रेक थ्रू मिळवल्यानंतर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या दिशेने येतोय. मॅन फ्रॉम गोखिवरे वसई राकेश नाईक. अशा स्थितीमध्ये राकेश नाईक याचं येणं, वेल एक्सपिरियन्स प्लेअर आहेत आणि अंडरआर्म ओपनचा चांगला अनुभव त्याच्याकडे आहे. परंतु विराज यानं मिळवून दिलेला विकेट मालवण मुकेश रॉयल संघासाठी एक आशेचा किरण आहे. इथून या मॅच मध्ये परत येण्यासाठी येणारे 3 चेंडू निर्णायक आहेत, महत्वाचे आहेत. विराजला राज करावं लागणार आहे या षटकावरती, तर आणि तरच मालवण मुकेश रॉयल हा संघ या मॅच मध्ये परत येईल. काय राकेश नाईक समोर विराज आपली ती ताकद, आपली ती नजाकत, आपली ती पेशकश सादर करू शकेल का? पाहूयात. नेक्स्ट बॉल. 9-15, 15-9. सामना कोणाकडे जाणार? समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न सुरुवातीला सफल झाला, एकदा कंप्लीट केली गेली, दुसरीचा प्रयत्न केला गेला, फिल्डिंगचा प्रयत्न. करण सोडा, करण ठाकूर, 2 करण एकत्रित आले आणि इथे 2 धावा, 2च धावांवरती समाधान मानावं लागतंय. हळूहळू सामन्याला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. क्रिकेटचा एक मंत्र आहे, ज्यावेळेला काहीच समजत नसेल काय खेळावं काय नाही खेळावं जेणेकरून मॅच आपल्या बाजूने येईल त्यावेळेला मॅचला बढावा देणं हे गरजेचं असतं आणि त्याचा वापर केला गेलाय. मॅचला बढावा देण्याचा प्रयत्न केला गेलाय. 8-13ची इक्वेशन. व्हॉट अ मॅच. मॅच अजून संपलेला नाहीये. मालवण मुकेश रॉयल संघर्ष करते या मॅच मध्ये परत येण्यासाठी. क्रिस इलन मीरा रोड काय बाजी मारेल? 60 वरती 2, 73 धावांचा पाठलाग, 73 धावांचा बचाव. श्री साई चॅम्पियनशिप 2025 पर्व 7 या 7व्या पर्वामधील ही मॅच आहे, पहिल्या फेरीतील शेवटची आणि त्या शेवटच्या मॅच मध्ये हात थरा रंगत असताना पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. राकेशने चेंडू हातामध्ये गेला. करणचे 1 धाव की 2 धावा? एकच, 1 पेक्षा जास्त काही नाहीये. सिंगल आली आहे. सिंगल है तो मंगल है, मंगल है तभी तो दंगल है आणि दंगल करावी लागणार आहे. बिना दंगल केल्याशिवाय ही मॅच येणार नाहीये. आता ती दंगल कोणाला करायची आहे? 7-12 आणि या दंगलीमधूनच 7-12 नावे करायचं आहे. 7-12 सुद्धा नावे करायचं आहे आणि 7-12 नावे करणं तितकं सोपं नाही राहत. भरपूर जणांच्या साईन लागतात.
त्यामुळे तुम्हाला इथे भरपूर प्रोटोकॉल पाळावे लागणार आहेत, भरपूर प्रोसेस फॉलो करावे लागणार आहे आणि त्यानंतर 7-12चे इक्वेशन क्लिअर होणार आहे. आयदर टीम फिल्डिंग करणारी या धावांचा बचाव करेल, आयदर बॅटिंग करणारी टीम या धावांचा पाठलाग करेल. 7-12 सुनील की विराज की सुनील, मालवन मुकेश रॉयल की क्रिस इलेव्हन मीरा रोड. लास्ट बॉल समोर जशने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मैदानाला गरंगला, तालम ते कारपेट निघून गेलाय, बिलकुल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. 1-2 मध्ये रूपांतर, 2 धावांवरती समाधान. काय तिसरी घेतली जाते का? तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये सुनील रॉंग कॉलिंग, चुकीचा कॉल. विराज लोखंडेने काय या मॅच मध्ये परत आणलंय का? यस, बिलकुल फलंदाज बाद होईल, पण बाद होता होता इक्वेशन कुठे येऊन थांबली आहे? इक्वेशन 6-10. सामना उघड्या डोळ्यांनी जिथे आहेत तिथे बसून उभे राहून पहा, खूप चांगला दिसणार आहे. 6-10, 10-6. टीम मीटिंग, टीम हडल. सुनील बाद झालाय, सुनीलची जागा कोण घेणार? कोण सुनीलला रिप्लेस करण्यासाठी येणार? राकेश नाईक 2 चेंडू 3 धावांवरती खेळतोय, पण 6-10ची इक्वेशन येण्या अगोदर जे सेट फलंदाज होते ते मैदानाबाहेर गेलेत. कबीर मैदानाबाहेर गेला, सुनील मैदानाबाहेर गेला आणि आता ते 2 बाहेर गेल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जैनम शाह, टर्फ क्रिकेटचा बेताब बादशाह मैदानाच्या आतमध्ये येतोय. पण काय जैनम या मॅचला आपल्या बाजूने झुकवण्यासाठी तितकं कॉन्ट्रीब्यूट करेल? राकेश नाईक चांगलं कॉन्ट्रीब्यूट करेल की हर्षित एक असा गोलंदाज आहे, ठाण्यामधला हा गोलंदाज, आणि खूप मोठा डिमांड आहे याला आणि प्रचंड अनुभव हर्षितकडे सुद्धा आहे. आणि हर्षितला टप्पा माहित आहे, कारण त्याचं टोपण नाव कटाप्पा आहे. पण हर्षित नावाप्रमाणे टप्पा कुठे टाकायचा त्याला खूप चांगल्या रीतीने माहित आहे. राकेश नाईककडे सुद्धा चांगला अनुभव आहे. शुभम लोखंडे आपल्या रणनीती आखत असताना 2 वर्षा अगोदरचे दिवस आठवतोय की या स्पर्धेमध्ये केलेला परफॉर्मन्स कसा होता, काय होता, केलेली बॅटिंग कशी होती, केलेली बॉलिंग कशी होती, लो स्कोरिंग मॅचला कशा पद्धतीने खेळले होते, हा सगळा अनुभव या मॅच मध्ये वापरण्याचा ते प्रयत्न करतायत. हर्षित समोर राकेश नाईक. 6-10, 10-6 आणि पहिला चेंडू राकेशने वेट करायला लावलं. त्याने वेट करायला लावला आणि इकडे वाट लागता राहिली, कारण व्हाईट बॉल आला होता. आता इथं पंचांनी डेड बॉल दिलाय. राकेश नाईक यांच्या समोर हर्षित. पाहूयात काय घडतंय. इंटरेस्टिंग मोड या मॅचचा. 6-10, 10-6 मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि पहिला चेंडूवरती डॉट बॉल. जितके येणार डॉट तितका होणार हा सामना हॉट. आणि आता गरमी इतकी स्टेजवरती आहे की त्याला बघता हॉट होऊन चालणार नाहीये. बघूयात काय घडतंय. काय हर्षित येणाऱ्या 5 चेंडू मध्ये आपला तो कंट्रोल पहिला चेंडूवरती दाखवला तो कायम ठेवेल की राकेश नाईक जे कार्य सफल करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय ते पूर्ण करेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा डॉट बॉल आणि डॉट बॉल नंतर आता पंचांना पेचाट टाकलंय. असे काही क्षण येतात जिथे पंचांना सुद्धा कळत नाही की नक्की काय करावं. आता इथे चर्चा करतील दोन्ही पंच की निर्णय आलाय. येस, रनआउट कोण झालाय हे पाहण्यासाठी मला वाटतंय रेफर केलं गेलंय, चॅलेंज केलं गेलंय. चॅलेंज नाही म्हणता येणार, हा तर थर्ड अंपायर आहे. क्लिअरली की कोणता फलंदाज बाद झालाय ते पाहिलं जाणार आहे. 2 चेंडू डॉट आलेत. क्रिस इलेव्हन मीरा रोड संघ जो आतापर्यंत या मॅच मध्ये चांगली पकड मिळवत असताना दिसला होता तो मात्र मागील 2 चेंडूवरती मागे राहताना पाहायला मिळतोय. राकेश नाईक पूर्णपणे आतून बाहेर निघणाऱ्या चेंडूसाठी तयार होते, पण टप्पा पडल्यानंतर चेंडूने हाताचा जो अँगल बनवला होता त्याला बघत असताना ऑफ कट झालाय, सरळ दिशेने मागे गेलाय. शुभम लोखंडे अपील करत असताना दिसत आहेत. नक्की कोण बाद? वेगवेगळ्या अँगलने चेक केलं जात आहे कोण बाद होणार. राकेश नाईक की जैनम शाह की राकेश नाईक.
चला आमची टेक्निकल टीम बिझी आहे, चर्चा केली जाणार आहे आणि वेगवेगळ्या अँगलने या विकेटला पाहिले जाईल कारण महत्त्वाचा क्षण आहे. ही जी इक्वेशन आहे त्या इक्वेशनला बघता विकेट खूप इम्पॉर्टंट आहे. फलंदाज कोणता आहे, डावखुऱ्या हाताचा आहे, उजव्या हाताचा आहे, कोण आहे, क्रुशल मोमेंट आहे या मॅचची आणि त्यामुळे चेक केलं जाईल नक्की काय घडलं होतं आणि चेक करत असताना ऑनफिल्ड अंपायर त्यांचं काय म्हणणं आहे, टेक्निकल टीमने त्यांच्या नजरेस आलेले काय चित्र आहेत. कारण याच्यामध्ये दोन गोष्टी असतात. ज्या वेळेला कॅमेरामॅन फॉलो करतो तो बॉल कुठल्या दिशेनं जातोय, बॉल कोणाकडे जातोय त्या गोष्टीला जास्त फॉलो करत असतो. कोणता प्लेअर कुठे होता हे फॉलो करणं थोडंसं डिफिकल्ट असतं कारण कॅमेरामॅनची पहिली प्रायोरिटी त्या बॉलला दिली जाते आणि त्यामुळे ज्या वेळेला बॉल लागला त्यावेळेला फलंदाज कुठे होता, ज्या वेळेला एक फलंदाज लाईन पार करताना दिसला त्यावेळेला काय दुसऱ्या फलंदाजाने लाईन पार केली होती का, मेनी ऑफ क्वेश्चन्स. याच्यामध्ये खूप सारे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तर आपल्याला थोड्या वेळात मिळणार आहेत. त्यामुळे आमचे चारही ऑफिशियल अंपायर त्याचबरोबरनं ऑर्गनायझर शैलेश पाटील चर्चा करतायत एकमेकांशी आणि त्यानंतर योग्य तो निर्णय विथ ट्रान्सपरन्सी तुमच्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. येस, ऑनफिल्ड अंपायर डिसिजन देतील, आपल्यापर्यंत तो निर्णय पोहोचेल. पण मॅच खूप चांगल्या रीतीने आतापर्यंत मार्गस्थ आहे. 5-10ची इक्वेशन, या चेंडूवरती कोणती धाव नाहीये आणि असं असताना ही 4-10ची इक्वेशन तर राहणार आहे. फक्त बाद कोण, जैनम शाह की राकेश नाईक हे पाहावं लागणार आहे. जैनम शाह की राकेश नाईक. मॅच अशा मोडवरती आहे की जिथून सामना कोणत्याही दिशेने जाऊ शकतो. क्रिस मिरारोडने आतापर्यंत केलेला परफॉर्मन्स खरोखरच वाखाणण्याजोगे राहिला आहे, पण इथून पुढे करण्याची जी गरज आहे ती मात्र तुम्हाला ही मॅच क्लिअर करून देणारी आहे. आता कोण बाद, राकेश नाईक मैदानाबाहेर जात आहेत म्हटल्यानंतर राकेश नाईक बाद. बघा एक महत्वाची सूचना सर्वांसाठी, जोपर्यंत पंच निर्णय देत नाहीत कोण बाद किंवा कोण नाही तोपर्यंत फलंदाज मैदानाबाहेर जाणार नाही याची काळजी घ्या. या महत्वाच्या सूचनेचं पालन करायला अशी अपेक्षा आपल्या सर्वांकडून. जोपर्यंत पंच निर्णय देत नाहीत, जोपर्यंत अंपायर निर्णय देत नाहीत तोपर्यंत आपण मैदानाबाहेर जायचं नाही आहे. 4-10 हर्षितने प्रभावित केलंय. मला माहित आहे टप्पा कुठे टाकायचा हे बरोबर त्याला माहित आहे. असा गोलंदाज जैनम शाह समोर आहे आणि त्याच्या समोर आता हर्षित आहे. बघूयात काय घडतंय. अजित सिली पोझिशन मध्ये खूप वेळ झाला तिथेच उभा आहे, कधी या साईडला तर कधी त्या साईडला. हर्षित समोर, जैनम जैनम समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. ओ इथे रनआउटची संधी होती, काय घडलंय. येस, फलंदाज बाद. मोमेंटम नावाचा प्रकार
आदान प्रदान ज्या वेळेला होतो त्यावेळेला होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. याचं हे जिवंत उदाहरण आहे. स्थिती होती काय, स्थिती झाली आहे काय, आणि आता रिझल्ट येणार काय, खूप मोठा प्रश्न आहे. क्रिकेट इसी का नाम है दोस्तों. कभी आपके अच्छे दिन है, कभी बुरे भी आ सकते हैं. समय बहुत बड़ी चीज है. त्यामुळे वेळेचा सदुपयोग करणं शिका. वेळेचा दुरुपयोग जर केलात तर वेळ तुमची कधीच होणार नाहीये. 3 चेंडू 10 धावांची गरज. हर्ष पांचाळ मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि हर्ष कडून आता मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. 3-10 म्हणजे तुम्हाला मोठा फटका मारायचाच आहे आणि अशा वेळेला हर्ष येणं तीन चेंडू 10 धावांची गरज. हर्ष पंचाल काय आपला प्रभाव दाखवेल का की हर्षित ज्याने 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव हाताळलेत, महत्वाच्या क्षणी महत्वाच्या वेळेला आपल्या संघाचा तारणहार म्हणून तो उभा राहिलाय. परिस्थिती विपरीत असताना आपल्या बाजूने या सामन्याला जिंकवण्यासाठी झुकण्यासाठी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकाचं रूपांतर 2 मध्ये आणि 2 धावा येत असताना ओ ये क्या हुआ. जैनम स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करत होते, परंतु मगाशी बघा अजितचं पुढे असण्याचा फायदा काय झाला. प्रत्येकाला प्रश्न पडला होता की अजित सिली पोझिशन मध्ये करतोय काय, पण त्याचं खरं उत्तर अजितने या रनआउटच्या विकेटने दिलं. ज्या वेळेला जैनमने फटका इनिशिएट केला त्यानंतर ज्या वेळेला जैनम समोर अजितला लागला तिथून एक रनआउट मिळालाय आणि त्याचबरोबर तिथून मोठ्या धावा येण्यापासून रोखून सुद्धा ठेवलं होतं. आता येणारी इक्वेशन काय बघा. वारंवार 2 चेंडूने 8 धावांची गरज. वारंवार तेच चित्र कशा पद्धतीने रनआउट आला तर परंतु अजितला चेंडू सुद्धा जोरात लागलाय हे मात्र तितकंच सत्य आहे. हर्ष पंचाल स्ट्राईक एंडवरती आहे. हर्षला आपल्या जीवनातील सर्वोत्तम खेळी खेळायची आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमधील सर्वोत्तम खेळी करण्याची संधी हर्ष पंचालला आहे, पण त्याच्यासमोर हर्षितला आपला टप्पा किती प्रॉपर आहे हे दाखवण्याची ही सुवर्ण संधी. आणि आतापर्यंत त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 4 चेंडू हाताळल्यात, 2 धावा त्यानं खर्च केल्यात आणि विकेट रनआउटच्या रूपानं घेण्यामध्ये त्याला यश आलंय. म्हटल्यानंतर हर्षितचा पारडा थोडासा जड आहे आणि ते जड असताना काय येणाऱ्या 2 चेंडू मध्ये या 8 धावा बनवल्या जातील का. हर्ष पंचाल समोर हर्षित. काय हर्षित या 8 धावांना वाचवेल की हर्ष पंचाल काय या 8 धावांना बनवून क्रिस 11 मीरा रोड या संघाला विजय संपादन करून देईल. लेट्स सी. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. निर्णायक चेंडू आहे या मॅचचा आणि हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. 2 मध्ये 8 तिथं पडली होती गाठ, सोडवताना लागली आहे वाट, कारण आता 2 चेंडू आणि धावांची गरज आहे 7. आता तर करावी लागणार आहे मात, नाहीतर मग कंपल्सरी चेस इट्स अ मॅन्डेटरी. तुम्हाला धावांचा पाठलाग करावाच लागेल. धावांचा पाठलाग करायचा आहे. एक षटकाराची गरज आहे. हर्ष पंचाल समोर हर्षित. पुन्हा एकदा येस इट्स अ वाईड. पंचांनी वाईडचा इशारा दिलाय आणि वाईडचा इशारा दिल्यानंतर शुभम क्या बात है, इंटरेस्टिंग मोड आहे. शेख महत्वाचा क्षण. 2-7 ची गरज असताना हा चेंडू बाहेर निघणार आणि त्यावेळेला शुभम लोखंडे यानं चॅलेंज केलं पंचांच्या निर्णयाला. आता काय घडणार. ज्या ज्या वेळेला ही मॅच थांबली त्या त्या वेळेला काहीतरी वेगळं घडलंय. म्हणजे ज्याच्याकडे मोमेंटम होता त्याच्या विरुद्ध दिशेने गेलाय.
आताचा जो काही पाऊस आलाय त्याला बघता काय मोमेंटम बदलेल का, काय परिस्थिती बदलेल का? कारण क्रिकेटच्या खेळामध्ये एकदा निघून गेलेली वेळ परत येत नाही. अनेक वेळा आपण पाहिलंय कुणाल वडणारे चर्चा करतात आमच्या मिलिंद पाचारणे सरांशी, दुसऱ्या बाजूला सर्व खेळाडू विवेक प्रभू सरांच्या आजूबाजूने आहेत. निर्णय काय येणार? हर्षितच्या चेहऱ्यावरती हलकीशी स्माईल आहे आणि टेन्शन सुद्धा आहे, कारण जर का हा वाईड आला तर 2-6ची मॅच येईल. आतापर्यंत केलेली मेहनत खूप मोठी आहे. निर्णय, येस, इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी आणि हर्ष पंचाळ यांच्यापासून दूर राहिलेला चेंडू आता निर्धाव चेंडू आलाय म्हटल्यानंतर एक चेंडू आणि आता 7 धाब्यांची गरज आहे. चला, आयोजन कमिटीच्या वतीने सांगण्यात येते की आपण मॅचला सुरुवात करायची आहे.
ट्रिपल एस लाईव्हवरती बघायला मिळतील. अशा नवनवीन अपडेट्स जर का तुम्हाला हव्या असतील तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मिळतील. त्यासाठी ट्रिपल एस लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला मॅच चालू करायची आहे. एक चेंडू आणि 7 धावांची गरज. चला यानंतर होणारा सामना दोन्ही कर्णधार चला एक चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. चला मॅच लगेच चालू करायची आहे. मालवण मुकेश रॉयल आपण फिल्डिंग सजावून घ्या. एक चेंडू 7 धाब्यांची गरज आहे. हर्षितच्या हातामध्ये चेंडू. खूप सारा वेळ गेलाय. काय ही वेळ या मॅचचा रिझल्ट बदलून दाखवेल का? हर्ष पंचाल आणि त्याच्या समोर हर्षित. हर्ष 1-7 काय होणार या मॅचचं? सामना होता कुठे, सामना आलाय कुठे आणि आता सामना जाणार कोणाच्या बाजूने? 1-7 हर्षित समोर. हर्ष ओ मॅच फिनिश. एक अशा मॅचचा शेवट. मी जशी मगाशी चर्चा केली त्याने बोललो सुद्धा होतो की मालवण मुकेश रॉयल केव्हाही पलटवार करू शकते. फ्रंट लाईन बॉलरला मोठ्या प्रमाणात धावा आल्या परंतु हर्षितने 6 चेंडू 10 धावांचा बचाव केला. सामना 7 धावांनी जिंकला आणि हे सेलिब्रेशन. चला या कर्णधार लगेच. मालवण मुकेश रॉयल संघाचा कर्णधार त्वरित यायचंय. मालवण मुकेश रॉयल संघाचा कर्णधार आपण त्वरित या. मालवण मुकेश रॉयल कर्णधार लवकर या. मालवण मुकेश रॉयल कर्णधार लगेच टॉस साठी यायचंय. शुभम, अजित